आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि शिवसेना 2 आहेत हे सर्व राज्याला माहीत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत आणि असाच एक बॅनर या ठिकाणी कलानगर परिसर आहे मातोश्रीचा त्या परिसरामध्ये लागलेला आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये तो बॅनर बघतोय। शिवसेना वर्धापन दिनाचा हा बॅनर आहे आणि विशेषतः हा बॅनर जो आहे तो शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लावण्यात आलेला आहे आणि काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय। त्यामध्ये असा एक मुलगा आहे तो दावा करतोय हा बॅनर मी फाडलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं देखील दिसतं आहे की अर्धा हा बॅनर फाटलेला आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपण घटनास्थळी बघू शकतो तो बॅनर तात्काळ या ठिकाणी नवीन लावण्यात आलेला आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर या ठिकाणी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नेमकं पोलीस चौकशी करत आहेत की हा बॅनर फाटलेला आहे की नाही। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पोलीस बघतोय आणि जो बॅनर आहे तो शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने लागलेला होता। एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून हा बॅनर लावलेला होता। बॅनरवरचा आशय आपण बघू शकतो, भगवा झेंडा दिलेला आहे, महाराष्ट्र दिलेला आहे, शिवसेना वर्धापन दिन असं या ठिकाणी बॅनरवरती आशय आहे। मात्र जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की तो बॅनर अर्धा फाडलेला दिसून येत आहे आणि त्यानंतर ही 1 वाजता घटना उघडकीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर या ठिकाणी तात्काळ आपण बघू शकतो शिवसैनिकांच्या वतीने हा दुसरा बॅनर या ठिकाणी नवीन बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी समोर कलानगर परिसर आहे, कलानगर परिसर अवघ्या पावलांवरती या ठिकाणी मातोश्री आहे आणि मातोश्रीच्या बाहेर या ठिकाणी शिंदेचे जे शिवसैनिक आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी हा बॅनर लावण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो बॅनर लावलेला आहे आणि हा बॅनरचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये तो मुलगा जो आहे तो बॅनर फाडताना दिसतोय। त्यात त्याने दावा देखील केलेला आहे की हा बॅनर मी फाडला असा तो मुलगा जो आहे तो दावा करतोय। त्यामुळं तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी आपण घटनास्थळी आल्यावरती आपण बघू शकतो या ठिकाणी नवीन बॅनर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे यामागे तथ्य काय आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।